नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं ग्रुप बी 2026 ची जाहिरात आलेली आहे आणि याची एक्झाम 14 जूनला होते। त्या संदर्भात एमपीएससी ने एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे, ज्यामध्ये हॉल तिकीट कसं डाउनलोड करावं आणि हॉल तिकीट बरोबर तुम्हाला परीक्षा केंद्रात जात असताना काय काळजी घ्यावी। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जे विद्यार्थी भविष्यामध्ये पण एक्झाम देणार असतील त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा असेल आणि विशेषतः ग्रुप सी ची अपकमिंग जाहिरात आहे आणि 2027 च्या ग्रुप बी आणि सी ची तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल, जे लास्ट इयरला असणारे विद्यार्थी असेल किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी इग्नाइट अकॅडमीची लक्ष्य बॅच लाईव्ह बॅच आहे, ऑनलाईन बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे। ही पूर्ण धुरंधरची टीम तुम्हाला इथे गायडन्स करणार आहे। विशाल लोंढे सर आहे, स्वतः अभिजित राठोड सर, दीप्ती नायर मॅडम आहेत आणि बाकीची टीम तुम्हाला तर माहितच आहे। सो ही बॅच तुमची चालू होते मराठी माध्यमची 15 जूनला, इंग्लिश माध्यम 17 जूनला आणि ऑफलाईन बॅचेस सुद्धा तुम्हाला पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकला 18, 16 आणि 22 जूनला चालू होत आहे। ह्या बॅच मध्ये तुम्हाला विशेष म्हणजे पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे, टेस्ट सिरीज मल्टिपल लेवल आहे, सब्जेक्ट वाइज टॉपिक वाइज फुल लेंथ आहे, स्टेट बोर्डच्या तुम्हाला बॅच मोफत आहे आणि 100 प्लस टेस्ट स्टेट बोर्डच्या पण मोफत असणार आहे। सो नक्की जॉईन करा, खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे आणि डेमो लेक्चर युट्यूबवर अवेलेबल आहे। आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। ही जाहिरात आहे पूर्व परीक्षा 2026 ची गट ब ची जाहिरात आहे। एक्झाम तुमची 14 जूनला होणार आहे। 552 पदांसाठी ही एक्झाम घेतली जाते। आता ही एक्झाम संदर्भात हॉल तिकीट संदर्भात 6 जूनचा एक नोटिफिकेशन आलंय। महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 प्रवेश प्रमाणपत्राबाबत त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ह्या वेबसाईटला जायचं, तुमच्या प्रोफाईलला जायचं, तुमच्या प्रोफाईलला तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे ते डाउनलोड करायचं आहे। चांगली प्रिंटआउट घ्यायची आहे, ओरिजिनल प्रिंटआउट घेऊन जायची आहे आणि प्लस अशा 2 कॉपी किंवा 3 कॉपी प्रिंटआउटच्या बरोबर ठेवा। काही कारणास्तव गडबड होऊ नये यासाठी ह्या 3 कॉपी बरोबर ठेवा। आता यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा, परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील त्याला झेरॉक्स नाही करायची आहे, मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे। त्याशिवाय परीक्षेत प्रवेश दिला जाणार नाही। लागणार एकच आहे, पण तुम्ही 2 किंवा 3 बरोबर ठेवू शकता। परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी, आंदोलन, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन साहजिक महाराष्ट्रामध्ये 14 जून पर्यंत पाऊस पडणार आहे। सो ज्या ठिकाणी हॉल तिकीटवर तुमचं सेंटर आहे, पहिलेच जाऊन सेंटर बघून या किंवा सेंटरची माहिती घेऊन ठेवा। माहिती जर लोकांना विचारून ठेवा, जाण्यासाठी काय अडचणी येऊ शकतात हे लक्षात घ्या। जाण्यासाठी प्रायव्हेट व्हेकल घेऊन जायचं की स्वतःचं व्हेकल घेऊन जायचं हे पण लक्षात घ्या। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तिथे परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान 1.5 तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे, तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 1 तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे। हे फार महत्त्वाचं लक्षात घ्या। 100 मध्ये 2 मुलं असे होतात की वेळेवर पोहोचू शकले नाही, त्यामुळे त्यांना एक्झाम देता आली नाही, कारण बाहेर सेंटर लॉक करून घेतलं जातं। लक्षात घ्या। सो वेळेवर पोहोचा। परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही। मी तुम्हाला आता तेच म्हटलं, 1.5 तास अगोदर पोहोचा, तिथे जाऊन बसा। बरोबर ठेवताना ड्राय फ्रुट्स बरोबर ठेवा, पाण्याची बॉटल बरोबर ठेवा, रुमाल बरोबर ठेवा, पेन, पेन्सिल, खोडरबर हे पण बरोबर ठेवा आणि वॉच तुमचं साधं असावं, डिजिटल वॉच चालणार नाही। लक्षात घ्या, मोबाईल अलाउड नाहीये। मोबाईल तुमच्या जबाबदारीने तुम्हाला बाहेर ठेवावा लागणार आहे। आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांना सर्वसाधारण सूचना त्यांनी एक परिपत्रक दिलेलं आहे, गायडन्स फॉर एक्झामिनेशन, ते पण एकदा वाचून घ्या। तुम्हाला जर याच्यात काही शंका असेल तुम्हाला कमेंटमध्ये टाका, याच्यावर सेपरेट व्हिडिओ पण मी घेतो। ओके, आता जाताना तुम्ही खूप चांगला अभ्यास केलाय, खूप चांगला अभ्यास झालाय तुमचा, काळजी करू नका। शेवटच्या याच्यामध्ये नवीन काही वाचू नका, जे वाचलेलं आहे तेच रिवाइज करा, व्यवस्थित रिवाइज करा, शॉर्ट मध्ये रिवाइज करा। कोणाच्या फंद्यात पडू नका, कोणाला विचारू नका, कोणाशी बोलू पण नका। तू काय वाचतं, मी काय वाचतं याच्या गडबडीत पडू नका। नाहीतर होते काय, शेवटच्या क्षणी माझं हे झालंच नाही वाचून, माझं ते झालंच नाही वाचून। तुमचा अभ्यास अतिशय उत्तम झाला, झोप नीट घ्या, व्यवस्थित झोप घ्या, रात्रभर जागू नका। शेवटच्या टप्प्यात आजारी पडणार नाही याची काळजी घ्या। एवढी मेहनत आपण केली, शेवटच्या टप्प्यात आजारी पडून कसं चालेल? सो ह्या सगळ्या गोष्टी फार मेजर आहेत। 6 तास कमीत कमी झोप व्यवस्थित घ्या, कारण याला शांत ठेवलं तर हे रिवाइज करेल, आठवेल तुम्हाला त्या 1 तासामध्ये। सो याला पण शांत ठेवा, गडबड करू नका, बाहेरचं शक्यतो काही खाऊ नका। ओके, प्रवेशपत्र मिळवण्यासाठी काही अडचण आलीच तुम्हाला तर त्यांनी बघा हा मेल आयडी पण दिलेला आहे, ह्या मेल आयडीवर किंवा ह्या मेल आयडीवर तुम्ही मेल करू शकता किंवा ह्या नंबरला कॉलही करू शकता। आता 1 तासाच्या या एक्झामसाठी तुम्हाला 1 तास किती महत्त्वाचा असणार याचा सेपरेट माझा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेणार आहे। तो व्हिडिओ उद्या परवा मी अपलोड करतो, तो पण व्यवस्थित बघा। त्या 1 तासात कसं तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या पेपरवर असावं, परीक्षा केंद्रात काय काय तुम्ही घेऊन जाऊ शकता, काय काय घेऊन जायला हवं
हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगतो. तुमचा आयडी प्रूफ म्हणून तुम्ही काय नेऊ शकता ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगतो. मला फक्त कमेंटमध्ये टाका तुम्हाला आवश्यकता आहे का, नक्की त्याच्यावर तुम्ही सेपरेट व्हिडिओ घेतो. काही शंका असेल, अडचण असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ॲप डाउनलोड करून पुढच्या पण पुढची तयारी करण्यासाठी बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून सगळ्यांना शेअर पण करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट वेळमध्ये. धन्यवाद.